दहशतवादी हल्ल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा अधिकच अलर्ट झाल्यात। पण आता या पहलगाम नंतर उधमपूर मध्ये सुद्धा गोळीबार करण्यात आलेला आहे। दहशतवाद्यांना घनदाट अशा जंगलातून अटक करण्यात आली। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत। काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे। या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे। यातील 3 दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि 2 जण काश्मीरी आहेत। दरम्यान शोध मोहिमेदरम्यान बांदीपोरा येथे लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान उधमपूरमध्ये झालेल्या चकमकीत सैन्यातील 1 जवान शहीद झाल्याची माहिती आहे। आज पूंछ जिल्ह्यातील लसानाच्या घनदाट जंगलात भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरच्या पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू केले। या मोहिमेत जवान जंगल आणि दरीखोऱ्यात जाऊन दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत। इतकेच नाही तर पहलगाममधील हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्याचा निश्चय सरकारने केला आहे। जो कोणी या दहशतवाद्यांची माहिती देईल त्याला रोख बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे। या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। भारतीय सैन्याने ठिकठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे। याच मोहिमेत उत्तर बांदीपोरा जिल्ह्यातून 4 दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले आहे। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणातील शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे। यानंतरही या भागात सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे।